हे सगळे खेकड्यांची. नमस्कार, मी शाहीर अँकर पुंडलिक ताडकर. मंडळी, पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. झाडे तोडत आहेत, डोंगर पोखरत आहेत, जंगल संपत्ती नष्ट होत आहे आणि त्याच्यामुळे रानटी प्राणी जे आहेत, वाघ असेल, सिंह असेल, तरस असेल, कोल्हा असेल, लांडगा असेल, जे काही प्राणी असतील, सरपटणारे प्राणी असतील, त्यांना त्यांचं जे वास्तव आहे राहण्याचं जंगलामधलं ते नष्ट करत चाललेलं आहे मानवानी विकासाच्या नावाखाली, औद्योगिक विकासाच्या निमित्ताने. त्याच्यामुळे हे बिवटे, तरस वगैरे आता शहरी भागात लोकवस्तीत यायला लागलेत. म्हणून माझी एक विनंती आहे की झाडे, जंगल, डोंगर वाचवा. आणि त्याच्यावर एक अशी मी एक कविता स्वतः रचलेली, ती आपल्या समोर मी एक संबोधित करत आहे. आवडल्यास जरूर लाईक करा. देश स्वतंत्र झाला, लोकशाही उदयाला आली. देश स्वतंत्र झाला, लोकशाही उदयाला आली. प्रत्येकाला हक्क मिळू लागला, मात्र वंचित राहिलो आम्ही मंडळी. मात्र वंचित राहिलो आम्ही मंडळी. आम्हीच प्रत्येकाला हक्क मिळू लागला, मात्र वंचित राहिलो आम्ही मंडळी. आम्हीच खरे मूळ निवासी. हे सर्व प्राणी म्हणतात जंगलातले. आम्हीच खरे मूळ निवासी आणि आदिवासी. आमचे दाखले आहेत रामायण महाभारत ग्रंथामध्ये. आमचे दाखले आहेत रामायण महाभारत ग्रंथामध्ये. जेव्हा सृष्टी निर्माण केली विधात्याने, जेव्हा सृष्टी निर्माण केली विधात्याने, तेव्हापासूनच जंगल डोंगरावर आमचंच राहणं. तेव्हापासून जंगल डोंगर दर्यात आमचंच राहणं. हेच आमचे आदिवासी मूळ निवासी दाखले आणि पुरावे. हेच आमचे आदिवासी मूळ निवासी दाखले आणि पुरावे. मग सगळ्यांना मिळतो मानव अधिकार आणि आरक्षण. मग सगळ्यांना मिळतो मानव अधिकार आणि आरक्षण. मग आम्हाला हवे आरक्षण आणि जंगल डोंगर या आमच्या घरांचं रक्षण. मग आम्हालाही हवे आरक्षण आणि जंगल डोंगर या आमच्या घरांचं आरक्षण, आमच्या वास्तव्याचं आरक्षण. हे मनुष्या, आमच्या वस्तीवर करू नको अतिक्रमण. अरे हे मानवा, आमच्या वस्तीवर करू नको तू आक्रमण. आणि त्यासाठी आमचे फिरणं झालं तुमच्या दारोदार. त्यासाठी आमचं फिरणं झालं तुमच्या दारोदार. त्यामुळेच आमचं फिरणं झालं तुमच्या दारोदार. म्हणून आम्ही आता शहर, लोकवस्ती, गावोगावी फिरत आहोत. हे सर्व प्राणी बोलतायत जंगली. म्हणून आम्ही आता शहर, लोकवस्ती, गावोगावी फिरत आहोत. आम्हाला रक्षणासाठी निवडणुकीचं तिकीट मिळावेत म्हणून नाहीत. आम्हाला रक्षणासाठी निवडणुकीचं तिकीट मिळावेत म्हणून नाहीत. आमचे वाघोबा, सिंहराज, हत्ती, लांडगे, तरस, नाग आणि हरणांचं कळप. आमचे वाघोबा, सिंहराज, हत्ती, लांडगे, तरस, नाग आणि हरणांचे कळप आणि रानटी सर्व प्राणी पक्षी यांनी केले आहे जंगल पक्षाची स्थापना. आणि रानटी सर्व प्राणी पक्षी यांनी केली आहे जंगल पक्षाची स्थापना. बिवटे, तरस, कोले यांना प्रचारार्थ पाठवले आहे प्रथमतः. ह्या लोकवस्तीमध्ये जंगलातल्या प्राण्यांनी बिवटे, तरस, कोले यांना प्रचारार्थ पाठवले आहे प्रथमतः. लोकवस्तीमध्ये पाठवले आहे प्रथमतः. आणि बिवटे देत आहेत लोकवस्तीत नारा. बिवटे फिरत आहेत लोकवस्तीत. बघा तुम्ही, बिवटे फिरत देत आहेत लोकवस्तीत येऊन नारा. आम्हाला पण तिकीट द्या आणि आमच्या वस्तीचं अतिक्रमण थांबवा. आम्हाला पण तिकीट द्या आणि आमच्या वस्तीचं अतिक्रमण थांबवा. आमच्या जंगल वस्तीचं अतिक्रमण थांबवा. असे हे जंगली प्राणी बोलत आहेत. आज मारीत आहोत फक्त चक्रा. हे सर्व प्राणी लोकवस्तीत आज मारीत आहोत फक्त चक्रा. पण यापुढे तर तुम्हाला नाही मिळालं. जर यापुढे पण आम्हाला काही मिळालं नाही आरक्षण आणि रक्षण, तर आम्ही करू आडवे येतील त्यांचे भक्षण. आम्हाला जर आमच्या वास्तव्याचं, वनसंपदेचं नाही मिळालं आरक्षण, तर आम्ही करू आम्हाला आडवे येतील त्यांचं भक्षण. निसर्ग प्रेमी कवी पुंडलिक सांगतो. निसर्ग प्रेमी पुंडलिक सांगतो. निसर्ग झाडे वेलींच करूया रक्षण. निसर्ग झाडी वेलींच करूया रक्षण. आणि माणसाबरोबर पशु प्राण्यांची, पक्ष्यांची होईल जीवांचं रक्षण. आणि माणसाबरोबरच पशु प्राण्यांचं, पक्ष्यांचं ही होईल जीवाचं रक्षण. पुंडलिक सांगतो कवितेतून. पुंडलिक सांगतो कवितेतून. धन्यवाद.
झाडे, डोंगर, दर्या आणि वृक्षवेली वाचवा. निसर्गप्रेमी पुंडलिक ताडकर आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद.